असं म्हणल्यावर आपलं दर्शन तर होणार नाही आज. खाली पडलं तर विषय खतम. हॅपी इंडिपेंडन्स डे. सकाळचे वाजलेले 5 त्याच्यामुळे आज झालं यार. बोलणार तर नाही ना आपण ब्लॉग वगैरे टाकायला. कोई कुछ बोलेगा तो नहीं ना आवाज. A few moments later. मी सध्या रेडी झालो आणि आता चालू आहे प्लॅन फिरायचा. पण आणखीन मित्र नाही आलाय. ऍक्च्युली आम्हाला मित्र आशिष त्याने मायला खरंच ना माझा इतका सपोर्ट केला ना आतापर्यंत. त्याच्यासाठी शब्द नाही माझ्याकडे माहिती आहे का. मी जातोय थोडंसं फिरायसाठी जरा भारी एकदम वगैरे झाला. खूप वर्षाच्या नंतर मी पोहे खाल्ले. म्हणजे पुण्यामधले पोहे लय वर्षाच्या नंतर. इडली वडा खाऊ खाऊ बस झालं होतं यार मला. अंबानी गाई थोडी आता मागच्या मागत जायची. अरे भाई आला ना. पहिली वेळेस आलो मी इकडं. काय कधी पुढे गाडी लावायची. काम करू गाडी पार्किंगला करू. हा पार्किंग गाडी घेऊन जाते पार्किंग भारी यार. काही पण इकडं पार्किंग आहे. काय म्हणला. अरे आपण एक ब्लॉग कॅमेरा सगळे आणतात येतं का. अरे तेच ना मग ते जरा ब्लॉग वगैरे बनवू आपण एक आहे का नाही आपल्या चॅनलवर अपलोड करायसाठी. अरे माझा भाई अरे खरं मी म्हणलं ना यार लय वर्ष झाले ना भेट नाही झाली. मग म्हटलं चला इकडनं तरी तिकीट वगैरे बुक करू आपण. काय डिझाईन आहे यार मंदिरची. आज आतमध्ये क्या बात आहे. वंशावळी आहे काही. छत्रपती शिवाजी महाराज आहे, संभाजी महाराज आहे, पूर्ण वंशावळी आहे त्यांच्या. ब्लॉग टाकन मी बघ बरं का नक्की. बघतो का नाही तू ब्लॉग वगैरे. अरे भाई एक मंदिर ओ भाई खाली पडलं तर विषय खतम. हे कोणतं सिद्धिविनायक ना. हा दौड साईडला खूप येतात. दौड साईडला. अरे ते रिषभ पंत, सूर्यकुमार यादव MT-15. ट्रॅफिकचा जरा विषय. ट्रॅफिक रस्त्याला आलं काय टेन्शन नाही. आणि आम्ही आलेलो आहे आता शनिवार वाड्याला. शनिवार वाडा बघायचा. भारी आहे रे यार खूपच. ते बाजीराव पेशवाचं आहे का ते स्टॅच्यू. खूपच भयानक पब्लिक आहे. तिकीट वगैरे असतात काही. छावा झाला तो माहिती आहे. एक नंबर रे. शनिवार वाडा बाजीराव पेशवे. म्हणजे त्या टायमाला असं हे नव्हतं का रे वरती होत्या ना. म्हणजे ते घरं वगैरे नाही ती समजा. हा बरोबर. त्या काळात पैसे जास्त पण कमवायचे नाही. पैसे कमवायला लागले सगळेजण पैसे मागायला. माझ्यासोबत ते पेशव्यांची वंशावळी काय. इथं बसायचं समजा आणि इथून फवाऱ्याचा आनंद घ्यायचा. काळामधलं सगळं. हो सगळं त्या काळातलं. आता लागलं सगळे बसून जाते. नाही म्हणजे तरी पण इतकं किती इतक्या वर्षापासून आणखीन पण उभं आहे. म्हणजे कसं बघ आत्ताचे म्हणजे ते बघ ना वरती जे आहे ना ते लाकडाचं त्याच्यात सगळा भुस्सा निघून जातो. आता असं मराठीमध्ये काय माळवत म्हणतो ना आपण त्याला. मावळत सगळं किती खतरनाक व्ह्यू येतात. आम्ही आलो आज लाल महलला. आता जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे हीच ती जागा आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाचे 4 बोटं कापले होते. ती बिल्डिंगले जुनी यार. आपण कुठं जायचं आपल्याला. दगडूशेठला. आता दगडूशेठला जायचं. आता घरी मजा येणार. गर्दी दिसते रे इथं.
यार, एवढी लाईन आहे तसं म्हणल्यावर आपलं दर्शन तर होणार नाही आज. ॲक्च्युली गर्दी खूप असल्यामुळे आम्हाला आतमध्ये दर्शन करायला मध्ये जाता नाही आलं, कारण खूप टाईम लागणार आहे आणि आणखीन पुढं पण भरपूर काय बघायचं, त्यामुळे इथून बाहेरनंच आम्ही दर्शन करून वापस जातो. आता गणपती बाप्पा मोरया. त्या गणपतीला म्हणजे दररोज इथं बसणार का गणपती? तर आम्ही आलो. कोणचा टाइम रे? खडक वाचला खडक वाचला जरा. पाणी वगैरे एवढंच असतं का? अरे मक्का खाऊ यार, मायाला मक्का लय वर्ष झाले खाल्ला. हा जो व्ह्यू आहे ना भाई, बघूनच मायाला एकदम असं मनाला शांती झाली. अरे अरे गावाकडे दिवस आपले अरे ले माया काय म्हणतो. आता आमचं फिरणं वगैरे झालंय ना, आता जेवण वगैरे करायची वेळ आलेली आहे. फिरून बंद झालंय. हॉटेल जरा आलं एक नंबर आहे राईट मध्ये. तर मी आलेलो आहे आता सध्या पुण्याच्या समजा तुमच्या ठिकाणावर. काय रे, जनता वसाहत भाई, सगळं पुणे दिसतंय इथून, सगळं माहिती आहे का? बात आहे यार, मायाला पावसामध्ये एकदम भारी दिसत ना यार. मग आणखीन वरती गेलो तर आणखीन भारी दिसत यार. मेरे भाईने मेरे को सब पुणे घुमा दिया. नेक्स्ट टाइम आल्यावर आणखीन वरती जाऊ यार. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.